नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी BA तृतीय वर्ष मराठी मुख्य अभ्यास पत्रिका मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास 1601 ते 1818 हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये जो पहिला घटक आहे आपल्याला त्याची आज आपण पहिली तासिका पाहणार आहोत. यामध्ये पंडिती साहित्य स्वरूप व वैशिष्ट्ये हा पहिला घटक या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी आहे. मित्रांनो, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास यांचा अभ्यास करत असताना आणि सुरुवातीलाच आपण मराठी भाषेचा प्रारंभ ते 1600 असा 5व्या सत्रामध्ये अभ्यास पाहिलेला होता. यामध्ये आता पंडिती साहित्य आहे. संत, पंत आणि तंत मराठी साहित्यामध्ये असा ज्यांचा उल्लेख केला जातो, त्यामधलं हे पंडिती साहित्य या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. पंडिती साहित्याच्या प्रेरणा व पंडिती साहित्याचं स्वरूप जवळपास एकसारखंच आहे. तोच घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे प्राचीन मराठी साहित्य म्हणजे नेमकं काय आहे याचा थोडा आपण या ठिकाणी विचार करूया की प्राचीन मराठी साहित्यामध्ये संतांचे साहित्य, पंडितांचे साहित्य आणि शाहिरांचे साहित्य या तीन लेखकांच्या साहित्यांना मिळून मध्ययुगीन मराठी साहित्याचा इतिहास अभ्यासला जातो. आता मध्ययुगीन मराठी साहित्याचे स्थूलमानाने जे हे तीन प्रकार मानले जातात, जे हे तीन प्रकार पडतात, असे हे साहित्य प्रवाह सतत आपल्या मराठी भाषेच्या अभ्यासाच्या अनुषंगाने कानावर येतात. आता रूढ अर्थाने हे ठळक तीन प्रवाह या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. केवळ भक्ती मार्ग आणि मोक्ष प्राप्ती या अनुषंगाने जे साहित्य लिहिलं त्यांना संत साहित्य असं संबोधल्या जातं. पंडिती कवीने संस्कृत भाषा पचवून त्यातील संस्कृतचा वारसा आणि वळण मराठी साहित्यात आणले, मराठी साहित्यामध्ये ते रुजवले आणि त्यातून पंडिती साहित्याचा उगम झाला. पंडिती साहित्याची परंपरा ही 16व्या शतकापासून नाही तर पाठीमागे सुद्धा पाहता येते. जवळपास 13व्या ते 18व्या शतकापर्यंतची ती पंडिती साहित्याची परंपरा आहे. आता 13व्या शतकातले यादव काळातले पंडित जर कोण, तर ते नरेंद्र पंडित, दामोदर पंडित, भास्कर भट्ट, बोरीकर, नारायण व्यास हे यादव कालीन असणारे पंडित आहेत. म्हणून ते 13व्या शतकापर्यंत महदंबेच्या धवळेपर्यंत पाठीमागे आपल्याला जाता येतं आणि 18व्या शतकातील मोरोपंतापर्यंतची ही परंपरा पाहता येते. म्हणजे पंडिती साहित्याची परंपरा फार मोठी आहे. मोरोपंतांच्या कुशलोपाख्यान अथवा निरंजन माधवाच्या शुभचंद्र चंपू पर्यंत मराठी आख्यान कवितेची परंपरा आणि वेगळेपण स्वतंत्र प्रवाह पंडिती साहित्याने रुजवला आहे, टिकवला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता यामध्ये संत साहित्य व पंडिती साहित्य यांचा जर थोडा तुलनात्मक विचार केला तर संतांची भक्तीची परंपरा आणि त्यातून निर्माण झालेलं साहित्य असं मी मगा उल्लेख केला. यामध्ये संत नामदेव,
संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास, संत नामदेवांचा गोतावळा, त्यांच्या समकालीन असणारे कवी, संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असणारे इतर संप्रदायामधले संत, संत तुकारामांच्या बरोबर इतर संप्रदायामधले असणारे बरेच संत, या सर्वांच्या साहित्याला मिळून संत साहित्य म्हटलं जातं. तर 13व्या शतकाची परंपरा नरेंद्र पंडित, दामोदर पंडित, भास्कर भट्ट बोरेकर, नारायण व्यास हे महानुभाव पंथातील हे पंडित आहेत. म्हणून या ठिकाणी असं म्हणता येईल की संतांच्या परंपरेपेक्षा पंडिती साहित्याची परंपरा ही मोठी आहे, हे आपल्याला दिसून येतं. या पंडिती साहित्याने आणि संत साहित्यामध्ये फरक काय आहे की समाजापासून वेगळे व स्वतंत्र परंपरा जपण्याचं काम केलं. संतांची भक्तीची परंपरा आणि त्या निमित्ताने जन्माला आलेलं संत साहित्य आज सर्वश्रुत आहे. सर्वांच्या मनावर अधिराज्य करतात ते अभंग, तुकारामाचे अभंग, ज्ञानेश्वरांचे अभंग, नामदेवांचे अभंग, संत एकनाथांच्या गवळणी, भारुळ, रामदासांचे मनाचे श्लोक हे सर्व अशिक्षित लोकांना मुखपाठ आहेत. एवढं जनसामान्य माणसांमध्ये ते पेरल्या गेलं आहे आणि सर्वसामान्य माणसांनी त्यांना स्वीकारलेलं आहे. एवढी माया, एवढं प्रेम ते त्या साहित्यावर दाखवतात. ज्ञानेश्वर, नामदेव, संत तुकाराम, रामदास इत्यादी संतांचे सगळेच आपापल्या त्यांच्या ओव्या आणि अभंगासारखे पद्य रचनेमुळे सर्वसामान्य माणूस चांगलाच परिचित आहे. त्यांच्याच बरोबरीने अगदी महानुभव पंथांच्या 13व्या शतकापासून या कालखंडापासून विचार केला तर या कालखंडामध्ये नरेंद्र पंडित, दामोदर पंडित, भास्कर भट्ट बोरीकर, नारायण व्यास अशा पंडिती कवींची ओळखही महानुभव पंथांमध्ये आपण करून घेतलेली आहे, पाहिलेली होती. यावरून यादव काल, शिवकाल अशा या कालखंडातही संत साहित्याच्या प्रवाहाची जवळपास आणि पंडिती काव्याच्या प्रवाहाची म्हणजे साहित्य लेखनाची लेखन अखंडपणे आणि सातत्याने चालू असल्याचे आपल्याला दिसून येते. प्रत्येक शतकामध्ये संत कवी आणि पंडिती कवी आपल्या काव्यरचना एकाच वेळी करताना आपल्याला यामध्ये दिसून येतात. म्हणून संत साहित्याने जनसामान्याच्या ज्या मानाने उत्तम पकड घेतली आहे जनसामान्य माणसाची, त्या मानाने हे पंडिती काव्य एका वेगळ्या पातळीवर जाताना आपल्याला दिसून येतं. पंडिती काव्याचा हा प्रवाह थोडा वेगळा आहे. पंडिती रचना एक स्वतंत्र वेगळी का राहिली, खरं तर हा प्रश्न वाङ्मयाच्या अभ्यासकांना कायम पडलेला असतो. वरवर पाहता आपल्याला असे लक्षात येते की या सगळ्याच पंडितांनी म्हणजे पंडिती साहित्यिकांनी, पंडिती लेखकांनी जाणीवपूर्वक स्वतःच्या लेखनाचा कोश वेगळा निर्माण केला होता का? अर्थात तो केला होताच. या निर्माण केलेल्या चौकटीतून, या कोशातून ते स्वतःला गुरफटून घेतलं होतं त्यांनी, त्यातून ते बाहेर पडलेच नाहीत आणि त्यामध्ये ते अधिकाधिक त्यामध्येच ते रमलेले आहेत, त्यामध्येच ते राहिलेले आहेत असं आपल्याला यामधून दिसून येतं. मग अशा वेळेस समाजातील
संस्कृत जाणणाऱ्या, संपन्न स्थितीत जीवन जगणाऱ्या, सुख वस्तू वर्गासाठीच पंडिती साहित्याने काव्य लिहिलं, हा भाग समोर यायला लागतो. पंडिती साहित्य हे वास्तवाला सामोर न जाता आपल्या भोवती फिरताना दिसतंय. त्यांची प्रवृत्ती या एका अर्थाने बहुजन समाज विन्मुक्ता या साहित्य प्रवाहाची होती. त्यात आपले स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा व संस्कृत आणि पारंपरिक संस्कृती जपण्याचा प्रयत्न या पंडिती साहित्याने या ठिकाणी केलेला दिसतो. अशा पद्धतीने पंडिती साहित्याची एक पूर्वपीठिका म्हणून आपल्याला त्याकडे किंवा प्रारंभीचा पंडिती साहित्याचा मूल गाभा काय आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. आता पंडिती साहित्याच्या प्रेरणा काय आहेत आणि पंडिती साहित्याचं स्वरूप काय आहे? जवळपास प्रेरणा आणि स्वरूप या एकच आहेत. दासोपंत, मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित, साम्राज, विठ्ठल बीडकर, मोरोपंत या पंडिती लेखकांनी केलेलं साहित्य म्हणजे पंडिती साहित्य होय, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. काय स्वरूप आहे? यथार्थ दीपिका, गीतार्थ चंद्रिका, इत्यादी भाष्य ग्रंथ त्यांनी आपल्या लेखनासाठी निवडले आणि या ग्रंथातील रामायण महाभारत या ग्रंथातील कथा त्यांना मोहात टाकत गेल्या आणि तेच त्यांच्या प्रेरणा होत्या आणि तेच त्यांचं स्वरूपही होतं. रामायण, महाभारत, भागवत इत्यादी कांचे संक्षिप्त व विस्तृत असे अनुवाद त्यांनी केले. रामायण, महाभारत, भागवत यातील कथांवर रचलेलं महाकाव्य, खंडकाव्य, आख्यान काव्य आणि यातील कथा त्यांना प्रेरणा देत गेल्या आणि त्यांच्या साहित्याचं स्वरूप यावरच आहे. त्याचबरोबर पंडिती साहित्याने नीतिशतके, गीता इत्यादीचे पद्य भाषांवर रचना, जे पद्यात्मक ग्रंथ होते त्यावर त्यांनी स्वतःच्या अशा रचना केलेल्या आहेत. पण एक आधार म्हणून त्यांनी हेच शास्त्र या ठिकाणी उचललेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर भागवतावर आधारित असणारे पुराण, कालिदासादिकांचे पंचमहाकाव्य, हनुमान नाटक, प्रसन्न राघव यासारख्या पुराणातील नाटकांचा त्यांनी आधार घेतला. हे संस्कृत काव्यच आहे, त्यातील त्यांचा त्यांनी आधार घेतला. त्यातील कथा त्यांना प्रेरणा देत होत्या, खुलवत होत्या. भृतहरी, पंडित जगन्नाथ, बिल्हण अशा विदग्ध कवीच्या ज्या रचना होत्या त्या रचना पंडिती लेखकांनी आधाराला घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर शंकराचार्यांची स्तोत्रे, संस्कृत मधील सुभाषिते आणि संस्कृत काव्यांचा वापर देखील आपल्या लेखनासाठी त्यांनी केलेला आहे. हेच त्यांच्या काव्याचं स्वरूप आहे. सांख्य, योग, वेदांत त्याचबरोबर पंडिती साहित्यकारांनी छंद, अलंकार, व्याकरण अशा शास्त्रांचा आधार घेतला. यांच्या व्यासंगातूनच त्यांच्या रचना आणि त्यांचे विषय फुलले आहेत. संस्कृत काव्य व त्यातील कथा त्यांनी मराठीमध्ये आणलेल्या आहेत.
आणि यालाच पंडिती काव्य अशी संज्ञा देण्यात आली किंवा पंडिती काव्य हे नाव वापरण्यात आलेलं आहे. पंडिती साहित्याचा हेतू किंवा त्यांच्या प्रेरणा नेमक्या काय होत्या, तर संस्कृतातील विदग्ध काव्याच्या तोडीची रचना मराठीमध्ये ते घेऊन आलेले आहेत. हाच त्यांच्या काव्याचा हेतू आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणून पंडिती साहित्याचे स्वरूप आणि पंडिती साहित्याच्या प्रेरणा जे आहेत, म्हणजे अर्ष महाकाव्य हे या पंडिती साहित्याचं एकंदरीत स्वरूप आणि अर्ष महाकाव्यातील कथा हेच पंडिती साहित्याच्या प्रेरणा आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या तासिकेमध्ये आपण इथंच थांबूयात.